पण क्रिया शारीर म्हणजेच ह्युमन फिजिओलॉजीची NCICMची सिलेबस कॉपी आणि त्याचा पेपर पॅटर्न डिस्कस करणार आहोत. तर आपल्या BMSच्या फर्स्ट इयरमध्ये क्रिया शारीर हा सब्जेक्ट आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला थेरी आणि प्रॅक्टिकल असं 2 पार्ट्समध्ये डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पार्ट आहेत बघा. पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 100 मार्क्सचा आहे. ठीक आहे. आणि पेपर 2 आहे 100 मार्क्सचा. असे टोटल किती मार्क्स झाले? 200 मार्क्सचा आपला क्रियाशारीचा पेपर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरनं दुसरा पार्ट आहे तो म्हणजे प्रॅक्टिकलचा पार्ट. प्रॅक्टिकल किती मार्क्सचा आहे? प्रॅक्टिकल आहे 100 मार्क्सचं. प्रॅक्टिकल 100 मार्क्सचं, वायवा 70 मार्क्स, त्यानंतरने इंटरनल असेसमेंट 30 मार्क्स. ठीक आहे. आता हा इंटरनल असेसमेंट कशी ठरवली जाते बघा. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपलं 1.8 इयर्सचं करिक्युलम असतं. किती? 1.8. ह्या 1.8चं 3 पार्ट्समध्ये डिव्हिजन केलं जातं. फर्स्ट 6 मंथ, त्याच्यानंतरनं सेकंड 6 मंथ, त्याच्यानंतरनं थर्ड 6 मंथ, असे टोटल 1.8 इयर्स असतात. ठीक आहे. तर ह्या फर्स्ट 6 मंथ फर्स्ट टर्म ही असते, सेकंड टर्म आणि हे झालं थर्ड टर्म, अशा टोटल 3 टर्म असतात. तर ह्या इच टर्ममध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टच्या 3 पिरियडिक असेसमेंट घ्यायच्यात. म्हणजे फर्स्ट टर्ममध्ये क्रियाच्या 3 पिरियडिक असेसमेंट होणार, सेकंड टर्ममध्ये क्रियाच्या 3 पिरियडिक असेसमेंट आणि थर्ड टर्ममध्ये क्रियाच्या 3 पिरियडिक असेसमेंट. ठीक आहे. अशा टोटल 9 पिरियडिक असेसमेंट होणार. ह्या पिरियडिक असेसमेंट म्हणजे पेपरच आहेत. 15 मार्क्सचे काय असतात? पेपर असतात. त्यालाच आपण पिरियडिक टेस्ट म्हणत असतो. तर हे NCICMनं त्यांच्या सिलेबस कॉपीमध्ये दिलेत की नक्की हे कसे पेपर घ्यायचे. काही MCQ घेऊ शकतो, काही ओपन बुक टेस्ट घेऊ शकतो, काही MCQ, SCQ, LAQ ह्या टाईपचा आपण तो पेपर घेऊ शकतो. हे कॉलेजमध्ये तुमच्याकडून करून घेतलं जातं. असं टोटल किती झाले? पेपर 1 आणि पेपर 2 धरून 400 मार्क्स झाले. किती झाले? 400. थेरीचे 200 मार्क्स आणि तुमचे प्रॅक्टिकल, वायवा आणि इंटरनल असेसमेंट याचे 200 मार्क्स, असे टोटल झाले 400 मार्क्स. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आयुर्वेदिक आणि मॉडर्न असे 2 पार्ट येतात. आयुर्वेदिकचं जर वेटेज आपण बघितलं तर ते किती आहे? 60 मार्क्सचं वेटेज आहे. आपल्याला आयुर्वेदिक पार्ट आहे तो 60 मार्क्सचा आहे. आता याच्यामध्ये बघा 60 मार्क्स आयुर्वेदिक पार्ट आहे. आपल्याला इकडे टर्म दिलेली, म्हणजे हा जो सिलेबसचा पॉईंट आहे तो फर्स्ट टर्मला आहे. हा पण फर्स्ट टर्म, हा पण फर्स्ट टर्म, आणि हे जे पूर्ण आहे हे किती मार्क्स आहे? तर हे 8 मार्क्स आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं सगळ्यात पहिल्यांदा तर पहिला टॉपिक दिला आहे तो म्हणजे शारीर दिलेला आहे. कुठला आहे? शारीर. शारीरमध्ये आपल्याला काय काय शिकायचे पॉईंट्स दिलेले आहेत. एकदम प्रिसाईज NCICMनं सिलेबस कॉपी आपल्याला पब्लिश केलेली आहे. याच्यामध्ये मस्ट टू नो, नाईस टू नो, डिझायर टू नो असे पॉईंट्ससुद्धा दिलेले आहे. शिवाय SCQचा पॉईंट कुठला, LAQचा कोणता आहे, MCQचा पॉईंट कोणता, एकदम डिटेल डिस्क्रिप्शन NCICMच्या सिलेबस कॉपीमध्ये आहे. तर पहिला पॉईंट बघा शारीर, त्याचं डेफिनेशन बघायचं आपल्याला. त्याच्यानंतर त्याचं सिनोनिम्स म्हणजे त्याचे पर्यायी शब्द बघायचे. त्यानंतरनं क्रिया म्हणजे काय किंवा शरीर म्हणजे काय, शारीर म्हणजे काय, त्यांच्यानंतरनं शारीर दोष, वात पित्त कफ असेल किंवा मानस दोष, सत्व रज तम, म्युच्युअल रिलेशनशिप बिटवीन त्रिगुण आणि त्रिदोष, त्रिगुण आणि त्रिदोष किंवा पंचमहाभूत यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, हे सगळे पॉईंट वाईज दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड टॉपिकमध्ये सुद्धा दोष, धातू, मल, त्रिदोष असतील. धातू म्हटलं तर सप्तधातू, रस, रक्त, मांस, मेद, मल. त्याच्यानंतरनं हे आपल्याला जो श्लोकच आहे ॲक्च्युली, हा दोष धातू मला मूलम ही शरीरम, तर ह्या जो श्लोक आहे याचं डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतरनं त्रिदोष जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे सगळे पॉईंट्स दिलेले आहेत, हे आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे. तर हे असं तुम्हाला प्रत्येक दोषानुसार सुद्धा दिलेलं आहे सेपरेट. बघा आता इथे जर वात दोष बघितला, हा जो पॉईंट आहे ना हा सगळ्यात जास्त वेटेजचा पॉईंट आहे. ठीक आहे. तर ह्याला 26 मार्क्सचं वेटेज आहे. याच्यावरून फिक्स LAQ असतो. फिक्स म्हणजे फिक्स, एक LAQ आणि एक SCQ. आता ह्याच्यामध्ये वात दोष बघितला, प्रत्येक दोष आपल्याला सेपरेट शिकायचं आहे. वात दोषाची व्युत्पत्ती कशी झाली आहे, त्याची निरुक्ती कशी झालेली आहे, किंवा वात त्याचं स्थान काय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरनं त्याचं फंक्शन काय आहे, जे नॉर्मल कर्म आहे त्याचं वाताचं ते बघायचं आहे. त्याचे 5 प्रकार आहेत, प्राण, उदान, समान, व्यान, अपान, हे आपल्याला प्रकार बघायचे आहेत. त्यांचं प्रत्येक जो प्रकार आहे त्याचं स्पेसिफिक एक लोकेशन आहे, ते स्पेसिफिक लोकेशन बघायचं आहे. त्यांची एक स्पेसिफिक प्रॉपर्टी बघायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या प्रत्येकाचं एक स्पेसिफिक फंक्शन बघायचं आहे. ठीक आहे. हे असं तुम्हाला वातदोष पूर्ण शिकायचं आहे. तसंच तुम्हाला पित्तदोष बघायचा आहे, त्याचं वृद्धी क्षय, म्हणजे वातदोष वाढला तर काय होणार, वातदोष कमी झाला तर काय होणार. सेम कफाचं सुद्धा तसंच आपल्याला वृद्धी आणि क्षय ह्या गोष्टीसुद्धा शिकायच्या आहेत. त्यानंतर क्रियाकाल म्हणजे षटक्रियाकाल आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रकृती, आता हे सेकंड टर्म, फर्स्ट टर्मला फक्त पित्तपर्यंतच आहे. त्यानंतर कफ,
आणि त्याची वृद्धिक्षय हे तुम्हाला सेकंड टर्ममध्ये. त्यानंतर प्रकृतीसुद्धा दिली आहे, देह प्रकृती, मानस प्रकृती, ठीक आहे. त्याच्यानंतर आहार दिलेले आहे, आहाराचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे, अष्टविध आहार म्हणजे अष्टविध आहार विशेष आहेत आणि आहेत ती दिलेली आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आहार परिणामकर भाव हे तुम्हाला शिकायचे, अग्नी दिलेला आहे. आता ह्या सेम गोष्टी तुम्हाला 3 ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत. पहिलं तर ह्याचं बेसिक तुम्हाला लागतं ते रचनामध्ये. आत्ता जर तुम्ही अभ्यास केला तर ही सेम काही गोष्टी आहेत त्या रचनामध्ये, काही गोष्टी तुम्हाला अष्टांगमध्ये पण अभ्यासाला मिळतील, अष्टांगमध्ये किंवा काही संहितामध्ये म्हणजे चरक संहिता असेल तर याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासाला मिळणार. आणि ह्याचा जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे ह्याचं जे बेसिक आहे ना ते संस्कृत पेपर 2मध्ये सुद्धा आहे. संस्कृतच्या पेपर 2मध्ये सुद्धा अशाच गोष्टी म्हणजे संस्कृत पेपर 2 हा थेरॉटिकल आहे आणि त्याच्यामध्ये हेच तुम्हाला श्लोक वगैरे पूर्ण सगळं रिपीट राहणार. मग अशी आपण बघितलं की याचा आयुर्वेदिक पार्ट जो आहे तो 60 मार्क्स आहे, तसंच त्याचा मॉडर्न पार्टचं जे वेटेज आहे ते 40 मार्क्स आहे. किती आहे? 40 मार्क्स. हे खूप महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये जे तुम्ही 11th 12thला तुमच्या नीटला जे शिकलात ना 11th आणि 12thला बेस हाच आहे. काहीच फक्त म्हणजे काही सिलेक्टेड गोष्टी आहेत की ज्या जराशा वेगळ्या आहेत, बट बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या 11 12च्याच आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला फिजिओलॉजी ऑफ होमिओस्टॅसिस शिकायचं आहे, सेल फिजिओलॉजी आहे, सेल पूर्ण म्हणजे तुम्ही सेल द युनिट ऑफ लाईफमध्ये शिकलेलात सेल फिजिओलॉजी. त्याच्यानंतर त्यांचं ट्रान्सपोर्ट मेटाबॉलिझम असेल किंवा वॉटर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स हे तुम्ही शिकणार पुढे. हे झालं होमिओस्टॅसिस, ठीक आहे. त्यानंतर फिजिओलॉजी ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम. अगेन रेस्पिरेटरी सिस्टीम तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे अगदी म्हणते ना मी 90% ही 11thच्या NCERT मधलीच आहे. असं काही वेगळं काही नाही याच्यामध्ये, फक्त पल्मनरी फंक्शन टेस्ट किंवा काही एक मोजक्याच गोष्टी आहेत की ज्या जराशा वेगळ्या आहेत. तर मॉडर्नचे वेटेज जर बघितलं तर होमिओस्टॅसिस, रेस्पिरेटरी सिस्टीम, त्यानंतर GI ट्रॅक म्हणजेच डायजेस्टिव्ह सिस्टीम, ह्या सगळ्यांचे मिळून वेटेज किती आहे? 23 मार्क्स आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे सुद्धा डायजेस्टिव्ह सिस्टीमसुद्धा हे एकदम बेसिक आहे की जे आपल्याला 11th 12thमध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर नर्वस सिस्टीम, नर्वस सिस्टीममध्ये पण बेसिक गोष्ट तीच राहते, फक्त काही ॲडव्हान्स गोष्टी आपल्याला शिकायला लागतात. फिजिओलॉजी ऑफ एंडोक्राईन ग्लँड सेम आपण केमिकल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन नावाचा टॉपिक होता 11thमध्ये, तर त्याच्यामध्ये आपण हे शिकलेलो आहे. याचं वेटेज किती आहे? 17 मार्क्स हे वेटेज आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं तर आता आयुर्वेदिक पार्ट 2 चालू होतो बघा. आता याच्यामध्ये बघितलं आपण तर खूप कमी सिलेबसमध्ये जास्त मार्क्स असलेला हा पॉईंट आहे. मॉडर्नचे टॉपिक किती आहे? फक्त होमिओस्टॅसिस, रेस्पिरेटरी सिस्टीम, त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्याच्यानंतर नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राईन ग्लँड, ह्या एवढ्याच एक सिलेक्टेड एक 5-6 टॉपिकवरतीच 5 टॉपिकवरती तुमचं 40 मार्क्सचं वेटेज आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे याच्यावरतून एक LAQ फिक्स राहतो, LAQ आणि 3 SAQ असं यांचं डिस्ट्रीब्युशन राहतं आणि काही MCQ राहिलेल्या पार्टवरून. तर आता ह्याचा आपण पेपर 2 बघणार आहे. पेपर 2मध्ये पण सेम तसंच मगाशी सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदिक किती आहे? 60 मार्क्सचं वेटेज आहे आणि मॉडर्न असणार ते 40 मार्क्सचं वेटेज असणार, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सगळे धातू बघायचे आहेत. पहिले सप्तधातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, ठीक आहे, शुक्र, ह्या प्रत्येकाचं प्रमाण बघायचं आपल्याला. प्रत्येकाचं म्हणजे काय त्याची एक कॅरेक्टरिस्टिक फीचर काही आहे का त्याचे ते बघायचे. त्यानंतर त्यांचं लोकेशन बघायचे, त्याचं प्रमाण किती अंजली प्रमाण आहे. रस व स्त्रोतच बघणार, त्याच्याशी रिलेटेड आपण आहार रसापासून कसं रसधातू तयार होतो, किती दिवस लागतात हे पण महत्त्वाचं आहे. प्रत्येक धातू तयार होण्यासाठी प्रत्येक आचार्यानुसार म्हणजे 3 आचार्यांनी वेगळं सांगितले, सुश्रुतांनी वेगळं सांगितले, चरकांनी वेगळं सांगितले. तर हे आपण बघणार. रसधातूपासून रक्तधातू व्हायला किती दिवस लागतात, रस, रक्त, मांस, मेद असं कोणत्या दिवशी कुठला धातू तयार होतो हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्यांचं वृद्धिक्षय सुद्धा बघायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे. रसधातू वाढला तर काय होणार? वृद्धी म्हणजे वाढ आणि क्षय म्हणजे काय असतं? कमी होणे. मग रसधातू कमी झाला तर काय होणार हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. त्यानंतर सेम रक्तधातूसाठी, मांसधातूसाठी मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र असे आपल्याला हे सप्तधातू बघायचे. त्याच्यानंतर आश्रय भाव, आश्रय भावमध्ये आपल्याला म्हणजे दोष धातू, मल किंवा स्रोतस यांच्यासोबत काय त्यांचं संबंध आहे, रिलेशन आहे हे आपल्याला बघायचं आहे. ओज सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या एंट्रन्स एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ओज जास्त महत्त्वाचं आहे. उपधातूमध्ये स्तन्य, आर्तव, त्वक. आता हे जर बघितलं आर्तव, त्वक किंवा स्तन्य ह्याला मॉडर्न कोरिलेशन असतात. म्हणजे आर्तव बघितलं तर ऊजेनेसिस आपण ह्याच्यामध्ये शिकतो. हे आपल्याला सेपरेट रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आहेच, तरी पण ह्याला ऊजेनेसिस किंवा मेन्स्ट्रुअल सायकल याचं हे मॉडर्न पार्ट येतो. त्वक जर बघितलं तर त्वक म्हटलं तर आपल्या मॉडर्न स्किनशी रिलेटेड येतं, स्किनचे जे लेयर्स आहेत त्याच्याशी. त्याच्यानंतर स्तन्य जर बघितलं तर स्तन्यामध्ये लॅक्टेशन असेल किंवा
फॉर्मेशन ऑफ मिल्क असेल, ह्या गोष्टी याच्यामध्ये येतात. त्यानंतर मलमध्ये पुरुषमल, मूत्र, स्वेद आणि धातुमल असे 3 प्रकार बघणार. त्यानंतर इंद्रिय विज्ञानियम. आता इंद्रिय विज्ञानियममध्ये हेच बाकी पंचज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे सगळं बघणार. मानस, याच्यामध्ये मन किंवा मनवह स्त्रोतस यांचा अभ्यास केला जाणार. आत्मा खूप जास्त महत्त्वाचं आहे. आत्म्याचे गुण विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचे टाईप्स आहेत, ते आत्मा, परात्मा हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. आत्मा नसेल तर आपली बॉडी नॉन लिव्हिंग आहे, हे आपण बघणारच डिटेलमध्ये नंतर. पण विदाऊट आत्मा आपली बॉडी डेड असते. म्हणजे आपल्याला ज्या सेन्सेशन आहेत ना, आपण म्हणतो ना की रिस्पॉन्स टू स्टिम्युलस इज कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग, मग ती जी कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे ती आत्मामुळे येते. विदाऊट आत्मा आपली बॉडी एक नॉन लिव्हिंग आहे. आपल्या शरीरामधल्या ज्या पण हालचाली होतात, क्रिया होतात, त्या सगळ्या आत्म्यामुळे होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर निद्रा बघायची आपल्याला. टाईप्स ऑफ निद्रा. स्वप्न. आता हे निद्रा आणि स्वप्न हे पुन्हा तुम्ही सेकंड इयरला गेल्याच्या नंतर सेम आहे चरक संहितेमध्ये. त्यामुळे जेवढं तुम्ही आत्ता फर्स्ट इयरमध्ये परफेक्ट कराल तेवढं ते तुमच्यासाठी जास्त फायद्याचं आहे. तुम्हाला पुढे जाऊन जास्त अभ्यास करायला लागणार नाही. आणि दुसरं म्हणजे एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर ह्याचा पार्ट बी मॉडर्न, मगाशी सांगितल्याप्रमाणे 40 मार्कांचं वेटेज आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये जर बघितलं तर सर्क्युलेटरी सिस्टीम, हिमोपोएटिक सिस्टीम आपण बघितलं तर हे ऑलरेडी झालेलं आहे आपल्याला 11-12मध्ये. काय काय बघा, त्याचं कंपोजिशन आपल्याला माहिती आहे. WBC, RBC किंवा प्लाझ्मा असेल, फॉर्म एलिमेंट्स प्लाझ्मा. त्याच्यानंतर हिमोपोएसिस. आता हिमोपोएसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ ब्लड असतं. आता त्याचे ह्या वर्षी म्हणण्यापेक्षा फर्स्ट इयरमध्ये काय याच्यामध्ये एक्स्ट्राचं आहे की जे तुम्ही 11th-12मध्ये शिकला आणि आत्ता ह्याच्यामध्ये फरक काय, तर ही स्टेजेस नाही शिकलो आपण डेव्हलपमेंटच्या. ठीक आहे. तर ह्या स्टेजेस शिकणार डेव्हलपमेंटच्या, RBC, WBC आणि प्लेटलेटच्या. त्यानंतर कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ बोन मॅरो. बोन मॅरोमध्ये काय काय आहे, त्याचं कंपोजिशन काय काय आहेत, टाईप्स बघणार. फंक्शन ऑफ हिमोग्लोबिन बघणार. ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम पण आपल्याला 11th-मध्ये होतं, बट ते इतकं डिटेल नव्हतं. त्यानंतर अँटीकोॲग्युलंट्स कोणते, फिजिओलॉजिकल बेसिस ऑफ ब्लड ग्रुप पण ऑलरेडी झालेलं आहे, पण अजून काही एक्स्ट्राचे पॉईंट्स त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. प्लाझ्मा प्रोटीन्स. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन टू ॲनिमिया अँड जॉन्डिस. ॲनिमिया आणि जॉन्डिस, मग त्याच्यामध्ये हिमोलायटिक ॲनिमिया असेल किंवा जॉन्डिसचे पण आपण टाईप्स बघणार. ठीक आहे. त्याच्यानंतर इम्युनिटी. अगेन इम्युनिटीसुद्धा आपण 12th-मध्ये ह्युमन हेल्थ अँड डिसीजमध्ये शिकलेलो आहे. त्याच्यात टाईप्स बी लिम्फोसाईट, टी लिम्फोसाईट किंवा सेलिमेटेड इम्युनिटी, त्याच्यानंतर ह्युमरल इम्युनिटी, हायपर सेन्सिटिव्हिटी आहे, ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार. इन्नेट इम्युनिटी. त्याच्यानंतर ॲक्टिव्ह, पॅसिव्ह हे टाईप्स आपण त्याच्यामध्ये बघणार. अगेन कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमसुद्धा झालेलं आहे आपल्याला. ठीक आहे. बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन टॉपिक झाला आहे. त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला झालेल्या आहेत. बेसिक अगदीच झालेलं आहे आपलं सगळं. फंक्शनल ॲनाटॉमी असेल, कार्डियक सायकल, हार्ट साऊंड, रेग्युलेशन ऑफ कार्डियक आउटपुट, वेनस रिटर्न किती आहे, फिजिओलॉजिकल बेसिस ऑफ ECG, आपण ECG सुद्धा शिकलेलो. हार्ट रेट असेल, त्याच्यानंतर आर्टेरियल पल्स. ठीक आहे. सिस्टमिक आर्टेरियल ब्लड प्रेशर आणि कंट्रोल, हे सुद्धा एकदम बेसिक गोष्टी झालेल्या आहेत. मसल फिजिओलॉजी. अगेन टाईप्स ऑफ मसल, 3 टाईप्स, स्केलेटल, कार्डियक आणि स्मूथ मसल. ठीक आहे. फिजिओलॉजी ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन, हे सुद्धा लोकोमोशन ह्या टॉपिकमध्ये आपल्याला झालेलं आहे. एकदम बेसिक आयडिया तुम्हाला आहे. त्याच्यामुळं तुम्ही जेव्हा याचा अभ्यास करायला जाणार तेव्हा हे तुम्हाला पटपट गोष्टी समजून जातील. त्यानंतर ॲडिपोज टिश्यू, फॅट स्टोरिंग टिश्यू असतात ह्या ॲडिपोज टिश्यू. त्याला खादाड सेल पण म्हणतात का, कारण ते फॅट स्टोअर करून ठेवत असतात. लिपोप्रोटीन्स बघायचे आपल्याला. LDL, HDL आणि HDL हे पण बघायचे. LDL वाढलं तर काय होणार, LDL वाढलं तर काय होणार. त्याच्यानंतर आपल्याला फंक्शन ऑफ स्किन बघायचे. अगेन मगाशी त्वक सांगितलं, त्वकचा मॉडर्न पार्ट. स्वेट ग्लँड्स बघायच्यात, सिबॅशियस ग्लँड बघायच्यात. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, हे सुद्धा आपल्याला 11th-12th-मध्ये झाले. oogenesis, स्पर्मॅटोजेनेसिस, मेन्स्ट्रुअल सायकल, जे इथं मेन्स्ट्रुअल सायकलवरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे. त्यानंतर फिजिओलॉजी ऑफ एक्सक्रिशन, हे पण आपल्याला आपण ह्याच्यामध्ये एक्सक्रिशन ह्या टॉपिकमध्ये शिकलेलो आहे. त्याचे ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, फंक्शन, मिक्च्युरेशन. सेन्स ऑर्गनवरती एक क्वेश्चन म्हणजे असतो, ॲनाटॉमीमध्ये सुद्धा असतो आणि फिजिओलॉजीमध्ये सुद्धा असतो. स्पेशल सेन्सेसमध्ये आपल्याला बघायचं आहे. स्लीप, ड्रीम, स्लीपवरून पण एक क्वेश्चन आलेला होता लास्ट इयरमध्ये. ठीक आहे. तर हे असं तुम्हाला पूर्ण डिटेल बघायचं आहे प्रत्येक स्पेशल सेन्स ऑर्गनमध्ये. मग आय, इयर किंवा तुमचं स्किन असेल, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघायच्या आहेत. आता हे झालं तुमच्या सिलेबस कॉपीचं. हे तुम्हाला टर्म वाईज दिलेलं आहे, त्याचं वेटेजसुद्धा दिले आहे. 3rd टर्मपर्यंतचे सगळे सिलेबस पॉईंट दिलेले आहेत, त्याचं वेटेज दिलेले आहे, ते किती मार्क्सला असणार. त्याच्यानंतर
मी तुम्हाला जसं सांगितलं तसं आता ह्याच्यामध्ये बघा मस्ट टू नो हे खूप सिलेक्टेड पेजेस घेतलेत मी. आता बघा हे मला काय दाखवायचं याच्यामध्ये, तर हे मस्ट टू नोचे पॉईंट्स, मस्ट टू नो, हे सुद्धा मस्ट टू नो, हे सुद्धा मस्ट टू नो. इथे तुम्हाला पॉईंट्स दिलेत. तर ह्या पॉईंट्सवरून हे मस्ट टू नोचे पॉईंट. आता ह्या मस्ट टू नोच्या पॉईंटचा सिग्निफिकन्स काय हे मी तुम्हाला सांगते, किंवा इथं डिझायर टू नो. आता जेव्हा सगळ्यात शेवटी आपण सिलेबस कॉपी किंवा त्याचा पेपर पॅटर्न बघणार, तेव्हा तिथं दिलेलं आहे की नाईस टू नोवरून फक्त MCQ विचारले जाणार. नाईस टू नोवरून फक्त MCQ. त्यानंतर ना डिझायर टू नोवरून MCQ काही आणि एक SAQ फिक्स, एक SAQ. आणि मस्ट टू नोवरून, मस्ट टू नो जे आहे त्याच्यावरून MCQ, SAQ आणि LAQ विचारले जातील. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय कळतं की डिझायर टू नोचा टॉपिक आहे तो फक्त SAQ साठी आहे, त्याच्यावरून 10 मार्क्सचा क्वेश्चन येणार नाही. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे बघा. म्हणजे असे मस्ट टू नोचे, डिझायर टू नोचे पॉईंट्स दिलेले आहेत बघा. हे नाईस टू नो म्हणजे ह्याच्यावरून MCQ विचारू शकतात. याच्यात पण वेटेज दिले, किती MCQ, 2 किंवा 3 MCQ जास्तीत जास्त. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आपला पेपर पॅटर्न कसा आहे. आपण मगाशी बघितल्याप्रमाणे आपला पेपर किती मार्क्स आहे, टोटल 100 मार्क्सचा पेपर आहे. त्याच्यामध्ये 50 मार्क्सला पासिंग असतं. म्हणजे तुम्हाला जर 50 मार्क पडले, 50 मार्क्स पडले तर तुम्ही पास. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये MCQ किती आहेत, 20 MCQ आहेत. शॉर्ट आन्सर क्वेश्चन म्हणजेच SAQ किती आहेत, ते 8 आहेत. लॉंग आन्सर क्वेश्चन म्हणजेच LAQ किती आहेत, 4 आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर इथं कुठलाही ऑप्शन नाही, म्हणजे ऑरचे क्वेश्चन्स नाहीत. सगळे क्वेश्चन्स तुम्हाला कंपल्सरी अटेम्प्ट करायचे. ठीक आहे. त्याच्यात टोटल मार्क्स किती झाले, 20. इथं एक MCQ 1 मार्कला असणारे, याच्यामध्ये एक SAQ 5 मार्क्सला असणारे आणि याच्यामध्ये एक LAQ 10 मार्क्सला असणारे. असे हे टोटल 100 मार्क्स होतात. म्हणजे SAQ तुमचे 40 मार्क्सचे आहेत आणि LAQ तुमचे 40 मार्क्सचे आहेत. ठीक आहे. सेम तसंच पेपर 2 साठी सुद्धा आहे, सेम तसंच बाकीच्या सब्जेक्टसाठी सुद्धा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो हा, म्हणजे तुमचं जे मार्किंग डिस्ट्रीब्युशन आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आपण जो क्रियाशारीरमध्ये शारीर हा पार्ट बघितलेला बघा, पहिला पॉईंट सिलेबस पॉईंटमधला. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला MCQ येऊ शकतो, SAQ येऊ शकतो, पण LAQ येणार नाही. हा LAQचा टॉपिक नाही आहे. म्हणजे जर तुम्हाला LAQचे टॉपिक बघायचे असतील तर हा एक LAQचा टॉपिक आहे, वातदोष, पित्तदोष, कफदोष. म्हणजे याच्यावरून एक तर गोष्ट फिक्स आहे की ह्या 3 पैकी एक LAQ फिक्स आहे. त्याच्यानंतर इकडे जर खाली बघितलं तर प्रकृती, यस, ह्या प्रकृतीवरने एक LAQ फिक्स असतो. त्याच्यानंतर आहार, अग्नी किंवा आहारपाक ह्या गोष्टींवरून तुमच्या हे जे पॉईंट्स दिले आहेत याच्यावरून तुमचे LAQ विचारू शकतात आणि SAQचे पण आहेत. आता ह्याच्यामध्ये खूप सिलेक्टेड टॉपिक आहेत की जे ह्याला नाही आहेत, म्हणजे LAQला नाही आहेत. हा टॉपिक नाही आहे. वृद्धिक्षय, षटक्रिया काल आहे, हा नाही आहे. त्याच्यानंतर ह्याचं वेटेज सुद्धा दिले, टर्म वाईज दिलेले मार्किंग. हे 3 टॉपिक केले तर याच्यावरून किती क्वेश्चन येणार, 8 क्वेश्चन येणार. खालचे 3 टॉपिक केले, खालचे 4 टॉपिक केले, 5 टॉपिक केले, 26 मार्क्स. नंतर हे 26 मार्क, 23. आता मॉडर्नवरून पण एक LAQ येत असतो आणि बाकीचे SAQ येतात. आता ह्याच्यामध्ये हे सगळेच टॉपिक कशाचे आहेत, LAQचे आहेत. त्याच्यामुळं आणि 5च टॉपिक आहेत, मॉडर्नचे जास्त नाही आहे. त्यामुळे हे होऊन जातं. आणि मॅक्सिमम आतापर्यंत एंडोक्राईन ग्लँडवरती क्वेश्चन आलेले आहे. त्याच्यानंतर एकदा होमिओस्टॅसिस, कार्डियक सायकल वगैरे त्याच्यावरून क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम तसंच पेपर 2 साठी सुद्धा आयुर्वेदिक पार्ट 60 मार्क्स, मॉडर्नचा पार्ट 40 मार्क्स. सेम कुठल्या पॉईंटला MCQ आहे, कुठल्या पॉईंटला LAQ आहे, हे प्रत्येक सिलेबस पॉईंटनुसार दिलेलं आहे. यानुसार जर आपण अभ्यास केला तर आपल्याला खूप सोपं जातं. आणि ही जी दिलेली आहे सिलेबस कॉपी, आता याच्यामध्ये दिलेलं आहे बघा कुठल्या कुठल्या पॉईंटवरनं MCQ येणार आहे बघा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये सगळे दिलेले आहेत बघा. 4 क्वेश्चन्स, 10 मार्क इच, ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. LAQ बद्दल सांगायला लागलेत बघा. LAQ मध्ये 4 क्वेश्चन असणार, सगळे क्वेश्चन कंपल्सरी. याच्यामध्ये ऑप्शन कुठलाही नसणार, म्हणजे any 5 any 4 असं नसणार. ऑल क्वेश्चन्स ऑन मस्ट टू नो सिलेबस पार्ट. बघा हे खूप महत्त्वाचं आहे. जेवढे तुमचे मस्ट टू नोचे सिलेबस पॉईंट आहे त्याच्यावरून हे क्वेश्चन असणार. नो क्वेश्चन ऑन नाईस टू नो अँड डिझायर टू नो. म्हणजे कुठलाही क्वेश्चन नाईस टू नो किंवा डिझायर टू नो ह्या पॉईंटवरून नसणार. त्यामुळं याच्यावरून तुम्हाला आयडिया येते की कुठला क्वेश्चन किंवा कुठला पॉईंट येऊ शकतो. बघा हे सगळं एकदम प्रिसाईज मॅनरमध्ये, एकदम सिम्पल वेमध्ये दिलेलं आहे की कुठले कुठले पॉईंट्स येणार. आता याच्यामध्ये पण SAQ मध्ये पण जर बघितलं तर बघा याच्यामध्ये
8 क्वेश्चन्स आहेत, 5 मार्क्सचे, ऑल कंपल्सरी. मस्ट टू नोवरून किती SAQ आहेत? 7 SAQ आहे. आणि डिझायर टू नोवरून किती SAQ आहे? 1 SAQ. नो क्वेश्चन ऑन नाईस टू नो. नाईस टू नोवरून एकही क्वेश्चन नाही आहे SAQचं. आता MCQचं बघा. MCQ कसे विचारले जाणार? याच्यामध्ये 15 क्वेश्चन्स आहेत, ऑल क्वेश्चन्स कंपल्सरी आहेत. 15 क्वेश्चन ह्याच्यामध्ये 15 असणार MCQ ते मस्ट टू नोच्या पार्टवरून. डिझायर टू नोवरून 3 MCQ आणि नाईस टू नोवरून 2 MCQ. हे टॉपिक नंबर सहित तुम्हाला सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही सिलेबस कॉपीचा अभ्यास केला तर फिजिओलॉजी किंवा क्रिया शारीर खूप सोपं आहे.